आता आपण हे सगळे तरुण मुलामुलींमधले बघितले, पण बऱ्याचदा 40शी नंतर किंवा 50शी नंतर आकर्षण कमी झालं किंवा लिबिडो कमी झाला. येस. तर काय केलं पाहिजे? म्हणजे तुमच्याकडे येतात का असे पेशंट्स? आय वुड से ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या अगोदर एक मिथ आणि मिसकन्सेप्शन असं आहे, वय वाढलं की सेक्शुअल प्रॉब्लेम वाढत जातात, असं नाही आहे. म्हणजे मी दुसऱ्या पद्धतीने विचारते. येस. वय वाढलं की स्त्रियांना विशेषतः किंवा पुरुषांना वाटतं की आता वय वाढलं, मग आता एकमेकांबद्दलचं आकर्षण कमी होत जातं, Yes. असं आहे का? पॉसिबिलिटी असते. आकर्षण कमी झालं हा सुद्धा कुठं ना कुठेतरी लिबिडो म्हणजे सेक्शुअल डिस्फंक्शनच आहे. सो आपल्या इथं एक गैरसमज असा आहे की वय वाढलं की सेक्शुअल समस्या वाढतात. मुळात वय वाढल्यावर आहे का पहिली गोष्ट? हो, ही समस्या आहे. डेफिनेटली ही समस्या आहे. ज्याच्यामध्ये लिबिडो दोघांमध्ये कमी होण्यासाठी टेस्टोस्टेरोन, जसं आपण मगाशी म्हटलं की टेस्टोस्टेरोन इज ए व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर ॲज रिगार्ड्स टू लिबिडो. दोघांतला एकमेकांबद्दल सेक्शुअली अट्रॅक्ट होण्यासाठी टेस्टोस्टेरोनचा रोल मेल ॲज वेल ॲज फिमेलमध्येही महत्त्वाचा असतो. मेलमध्ये 40शी नंतरनं टेस्टोस्टेरोनची मात्रा दिवसेंदिवस कमी होत जाते, हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे आणि त्यामुळं त्याचं सेक्शुअल अट्रॅक्शन पार्टनरबद्दलचं कमी होऊ शकतं. फिमेलमध्ये टिपिकली इट हॅपन्स ड्युरिंग द मेनोपॉज की त्यांचा टेस्टोस्टेरोन एस्ट्रोजनची पातळी थोडी कमी होत जाते, त्यामुळे सुद्धा सेक्शुअल इंटरेस्ट कमी होतो आणि वजायनल ड्रायनेस वाढतो. त्याच्याबद्दलच विचारणार होते. बट वन थिंग वी हॅव ऑब्झर्व की वी शुड से 70 to 80% ऑफ द फिमेल्सला मेनोपॉजच्या दरम्यान सेक्शुअल डिझायर कमी होतो. बट दॅट इज 70 to 80%. वी हॅव ऑल्सो सीन द केसेस की जिथं 20-30% महिलांना मेनोपॉजच्या दरम्यान मधल्या काही काळामध्ये 6 महिने ते 1 वर्ष सडनली त्यांचा सेक्शुअल डिझायर वाढू शकतो. द फिमेल इज हॉर्मोनचा इम्बॅलन्स, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. आणि त्याच्यामुळे सडनली सर्ज आला आहे आणि सडनली 45मध्ये सेक्शुअल डिझायर वाढला आहे आणि शी इज अराउंड 45. द मेल कॅन्डिडेट्स इज अराउंड 50च्या आसपास. 2-3 वर्षांचा गॅप असेल तर 48-50च्या आसपास तो असतो. आणि देन सच पेशंट्स विजिट्स टू आवर क्लिनिक की मला डायबिटीज ब्लड प्रेशरची औषधं चालू आहेत, मी थोडा थकतो आणि वाईफला काय झालं आहे माहिती नाही, पण आजकाल तिचा डिझायर एवढा वाढला आहे की आठवड्यातून जवळपास डेली ती सेक्शुअल ॲक्टिव्हिटी मागते आणि आय एम नॉट एबल टू डू इट. सो इन सच केसेस वी नीड टू काउन्सिलिंगचा पार्ट राहणार खूप महत्त्वाचा. पण समहाऊ मेलला ट्रीटमेंट फार गरजेची ठरते आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये खास करून आपण टेस्टोस्टेरोन इम्प्रूव्ह होण्यासाठीची मेडिसिन्स वापरतो. त्याचा साधारण आठवड्यातून आठवड्यामध्ये इफेक्ट जाणवायला सुरुवात होतो. पण मग डायबिटीज, ब्लड प्रेशर ह्या आजार हल्ली तर अक्षरशः 35 आणि 40च्या मुलांना पण होतं. डायबिटीज, ब्लड प्रेशर होतं, त्याच्यामुळे होतं काही? डेफिनेटली होतं. डायबिटीजमुळं होतं, ब्लड प्रेशरमुळं होतं. ब्लड प्रेशरच्या बाबतीत ट्विस्ट असा आहे की काही ब्लड प्रेशरच्या गोळ्यांचा साईड इफेक्टमुळं सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शन होतो. सो बऱ्याचदा पेशंटला असं वाटतं मी तर ब्लड प्रेशर फार नियंत्रणात ठेवलं आहे, कंट्रोलमध्ये ठेवलं आहे, रेग्युलर गोळी खातो, तरी मला इरेक्टाईल डिस्फंक्शन का झालं. सो काही वेळेला ब्लड प्रेशरच्या गोळीचा साईड इफेक्ट म्हणून सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं. साधारण 50शी नंतर एक आपण ज्याला म्हणतो की स्वास्थ्य चांगलं राहावं, आणि आपण कधी सेक्शुअल हेल्थबद्दल बोलत नाही, आपण शारीरिक, मानसिक, भावनिक बोलतो. तर ते चांगलं राहावं म्हणून कपल्सनी काय करावं? कपल्स आणि सेक्शुअल ॲक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये वी ऑलवेज काउन्सिल टू द पेशंट इन अ वे. सी, सेक्स इज इक्विव्हॅलंट टू एक्सरसाइज. जसं व्यायाम करताना आपल्याला दम लागतो, धाप लागते, घाम येतो, तसंच सेक्स करताना सुद्धा दम लागतो, धाप लागते, घाम येतो. म्हणजे जर तुम्ही चांगलं एक्सरसाइज करू शकत असाल तर तुम्ही चांगला सेक्ससुद्धा करू शकता. सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की दोघांनी काय केलं पाहिजे, तर दोघांनी रेग्युलर एक्सरसाइज पहिले केली पाहिजे, जेणेकरून तुमची सेक्शुअल लाईफसुद्धा तितकीच चांगली हेल्दी राहील. ऑफकोर्स आहार आणि निद्रा याचा खूप मोठा रोल याच्यामध्ये राहतो. पण एकमेकांबद्दल जे भावनिक नातं पण पाहिजेच ना. या डेफिनेटली. कारण रिलेशनशिप डायनॅमिक्स जे आहे ते एक्सप्रेशनमधनं सुरू होतं ना. तर भावना, एकमेकांचं जे नातं आहे ते कसं वृद्धिंगत करायचं? हिअर कम्युनिकेशन प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. तुमच्या कोणाबद्दलही भावना तयार होण्यासाठी सगळ्यात पहिले दोघांमध्ये संवाद ही फार फार मोठी गोष्ट आहे. आता काय झालं, दोघं वर्किंग असल्यामुळं
बोलायला वेळ नसतो. संध्याकाळी ती घरी आल्यानंतर ती दमलेली असते, हा घरी आल्यानंतर हा दमलेला असतो आणि संवाद होत नाही. वी ऑलवेज से टू द पेशंट्स की 3 सी फार महत्त्वाचे आहेत. फर्स्ट इज कम्युनिकेशन. कम्युनिकेशन चांगलं असेल तर तुमचा कॉन्फिडन्स चांगला असतो आणि कॉन्फिडन्स चांगला असेल तर तुमच्या दोघांमध्ये क्लोजनेस फार चांगला असतो. सो कम्युनिकेशन इज द की की ज्याच्यामध्ये तुम्ही पार्टनरबद्दल ज्यावेळेस बोलता, चर्चा करता, आज तुझा दिवस कसा गेला, माझा दिवस कसा गेला, याच्यातून कुठंतरी चेष्टामस्करी होते. चेष्टामस्करीतूनच फोरप्लेला सुरुवात होत असते आणि फोरप्लेनंतरनं सेक्शुअल ॲक्टिव्हिटीला सुरुवात होत असते. सो द व्हेरी बेसिक थिंग इज कम्युनिकेशन, जे थोडं आजकाल कमी होत चाललं आहे. सेक्शुअल ॲक्टिव्हिटीच्या आधीचं कम्युनिकेशन हे जितकं महत्त्वाचं आहे भावनांमध्ये, तितकंच महत्त्वाचं सेक्शुअल ॲक्टिव्हिटीच्या नंतरचं कम्युनिकेशनसुद्धा खूप मॅटर करतं. ठीक आहे. फिमेल्स मेनी अ टाईम्स, खास करून इंडियन लेडीज पार्टनरबरोबर चर्चा करतात किंवा काही वेळेला चर्चा नाही करत. त्यांना असं वाटतं की माझं सॅटिस्फॅक्शन झालं नाही, हे ह्यांना सांगितलं तर ह्यांना कदाचित अवघडल्यासारखं होईल किंवा त्यांना वाईट वाटेल आणि म्हणून फिमेल कम्युनिकेट करत नाही. समटाईम्स दॅट ऑल्सो क्रिएट्स अ कन्फ्युजन टू द मेल कॅन्डिडेट. त्याला असं वाटत असतं की सगळं चांगलं चाललं आहे. अचानक एखाद दिवशी ज्यावेळेस त्याला असं कळतं की चांगलं नाही चाललं, तर तो शॅटर होऊन जातो, तो डिस्टर्ब होऊन जातो. आय हॅड अ व्हेरी ब्युटिफुल केस. एक मोठे व्यापारी होते माझ्याकडं ॲज अ पेशंट. एज मस्ट बी अराउंड 47च्या आसपास, 47-48च्या आसपास, आणि लग्नाला 22 वर्ष झालेत. आणि ही केम टू मी सेड की सर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा त्रास आहे, सॅटिस्फॅक्शन माझ्या वाईफचं व्यवस्थित होत नाही. आणि वेन आवर टीम स्टार्टेड टू टेक द केस हिस्ट्री, सडनली तो व्यक्ती रडायला लागला. आणि तरुण मुलं क्लिनिकला आलेत आणि ते रडायला लागलेत वगैरे होतं, पण 47 वर्षाचा गृहस्थ ज्याला बऱ्यापैकी समज आली असं सुद्धा अगदी ओक्साओक्शी रडायला लागल्यानंतरनं काउन्सिल केल्यानंतरनं त्याला विचारलं, छोटी समस्या आहे, बरं होण्यासारखं आहे, तुम्ही एवढं त्याच्यात मनावर लावून घेण्याचं कारण काय? आता स्टोरी अशी आहे की 22 वर्ष झालेत लग्नाला. पास्ट फ्यू इयर्स, 4-5 इयर्स बॅक, वाईफ सेक्शुअल ॲक्टिव्हिटीला म्हणावं असं प्रतिसाद देत नाही आहे. आणि मग त्याच्यामुळं ह्याने वेगवेगळ्या पद्धतीने अप्रोच केला, पण ती सपोर्ट करत नाही आहे. शेवटी त्याला तिच्यावर काही वेळेला संशय यायला लागला आणि एक दिवस भांडण झालं आणि त्यांनी तो संशय भांडणात रागाच्या भरात व्यक्त केला की काहीतरी तुझं बाहेर असल्याशिवाय तू मला सपोर्ट करत नाही असं होतं आहे की काय. आता चारित्र्यावरतीच जर कुठंतरी बोलल्यानंतर स्त्री व्यक्त होणं स्वाभाविक गोष्ट आहे. अँड द फिमेल ॲब्रप्टली शी सेड की नाही, तुम्ही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी नीट करत नाही, माझं समाधान नीट होत नाही आणि म्हणून मी सेक्शुअल ॲक्टिव्हिटीला सपोर्ट करत नाही. तर देन ही सेड की ठीक आहे, हे आत्ता मला असं होत असेल. ती म्हणली नाही, आपल्या लग्नाला 22 वर्ष झाले तर 22 वर्षात माझं एकदाही समाधान झालेलं नाही. हे वाक्य ऐकताच द मेल कॅन्डिडेट गॉट शॅटर्ड. तो आतून तुटला आणि त्याने तिला म्हटलं की तू 22 वर्षात कधीच का बोलली नाहीस? आणि ते म्हणले मला वाटलं तुम्हाला वाईट वाटेल, कुठंतरी तुम्हाला आतून दुःख होईल म्हणून मी कधीच बोलले नाही. सो कम्युनिकेशन जर 22 वर्षाभरापूर्वी झालं असतं तर कदाचित एवढा प्रॉब्लेम वाढला नसता. ऑफकोर्स वयवर्ष 47 जरी असेल तरी मेडिसिन, काउन्सिलिंग, हर्बल मेडिसिनचा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनमध्ये खूप मोठा रोल असतो. आम्ही मेडिसिन्स दिले, 1-2 महिन्यामध्ये पेशंटला फरक जाणवला अँड देन दे हॅड अ व्हेरी गुड सेक्शुअल लाईफ आफ्टर दॅट ऑल्सो. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही चॅनलला भेट द्या आणि या क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.